लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच 2100 बाबत सुद्धा निर्णय होणार आहे. सर्वात मोठी अपडेट, सर्वात अगोदर ही अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडक्या बहिणींना आतापर्यंत असा मेसेज येत होता की त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये जमा होण्याचा मेसेज येणार आहे. तर बघा आता संपूर्ण अपडेट काय आहे, संपूर्ण माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांपर्यंत पोहोचेल, तसेच सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल. तर आता बघा सर्वात मोठी अपडेट. जानेवारी महिना संपला आहे आणि आता लगेच फेब्रुवारीचे पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याचे पैसे मिळाले का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती तारखेला मिळाले हे सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत, किती हप्ते जमा झालेले आहेत. काही महिलांना 4 हप्ते जमा झाले असतील, काही महिलांना 5 झाले असतील, काही महिलांना 6 झाले असतील आणि काही अशा सुद्धा महिला असतील ज्यांना सर्व 7च्या 7 हप्ते मिळालेले असतील आणि आता 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. काही महिलांना 1, 2, 3 असे सुद्धा हप्ते जमा झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत आणि विशेष म्हणजे हे पैसे 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वाटप होणार आहेत. जेवढ्या पण महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये हे पैसे पडणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींना लगेच फेब्रुवारीचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे हे पैसे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत. मग या 36 जिल्ह्यापैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे, मुंबई या ठिकाणी बघा सर्व जिल्हे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, नागपूर अशा सर्व 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आता फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमच्या चॅनलवरील व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात. तसेच आता बघा तुम्हाला 8व्या हप्त्याचे फेब्रुवारीचे पैसे तर मिळणारच आहेत. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्ससाठी एक गिफ्ट असणार आहे. तर ते गिफ्ट काय असणार आहे तर या ठिकाणी बघा मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे गिफ्ट आहे चॅनलच्या सर्व व्ह्यूअर्ससाठी. तर बघा गिफ्ट असं आहे की पैठणी साडीचा गिव्ह अवे होणार आहे, कारण की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. या आनंदामध्ये आपण पैठणी साडीचा गिव्ह अवे करणार आहोत. तर बघा ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी लकी विनरला भेटणार आहे. तर याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार होईल, टार्गेट पूर्ण होईल, त्या दिवशी ही पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल. लकी विनरला ही साडी मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. विशेष म्हणजे हा जो 8वा हप्ता असणार आहे हा सर्वच पात्र बहिणींना दिला जाणार आहे. ज्या ज्या महिलांना जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळालेले आहेत त्यांना तर हे पैसे 100% मिळणार आहेत. तसेच काही महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाहीयेत, तर त्याचं कारण काय असू शकतं ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, त्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट, अखेर सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही अशा प्रकारचं हे टेक्स्ट या ठिकाणी किंवा हा मेसेज पाहिला असेल. तर बघा हा मेसेज आहे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जमा झाल्याचा आणि हा मेसेज आहे की भविष्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहे. तुम्हाला अशा प्रकारचा SMS त्यावेळेस पडणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्वाचे 2 पॉईंट आहेत की तुम्हाला 1500 रुपये कधीपर्यंत मिळणार आहेत आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत. कधीपर्यंत आणि कधीपासून हे 2 या ठिकाणी पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत तुम्हाला डिसेंबर, जानेवारी असे टोटल 7 हप्ते मिळालेले आहेत.
साथीच्या साथी हप्त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा SMS आला होता की तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता जो 8वा हप्ता येणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचा SMS येणार आहे. म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो सुद्धा 1500 रुपयेच मिळणार आहे. परंतु तुम्हाला जो 9वा हप्ता मिळणार आहे, 9वा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता असणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, मार्च महिन्याचा हप्ता असणार आहे 9वा हप्ता. हा जो 9वा हप्ता तुम्हाला पडणार आहे यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा SMS येणार आहे. कारण की 2100 रुपये जमा होण्यासंदर्भात त्यावेळेस निर्णय घेतले जाण्याची पूर्णपणे शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे की मोठी अपडेट ही आहे की 3 मार्च बघा, 3 मार्च या तारखेपासून बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे बघा मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे 3 मार्च पासून. त्यामुळे मार्च महिन्याचा जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपयाचा अशा प्रकारे SMS येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जी आता सध्या 1500 रुपयाची रक्कम दिली जाते ही रक्कम वाढण्याचे पूर्णपणे चान्सेस वाढलेले आहेत. कारण की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात शासन निर्णय होणार आहे आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी थेट 2100 रुपये दिले जाणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व महिलांच्यासाठी. ही मोठी अपडेट होती आणि ही मोठी अपडेट आपण सर्वात अगोदर YouTube वरती देत आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली? ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट, मोबाईल तुम्ही सर्वजण वापरता. आता मोबाईल युजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता तुम्ही 20 रुपयाचा रिचार्ज सुद्धा करू शकता. बघा, तुम्हाला अगोदर रिचार्ज करण्यासाठी 150, 200, 300 रुपयाचा रिचार्ज करावा लागायचा. अनेक लोकांकडे किंवा अनेक महिला असतील, पुरुष असतील, सर्व नागरिकांकडे भरपूर जणांकडे 2-2 सिम असतात. तर या ठिकाणी बघा, जर तुमच्याकडे सुद्धा 2 सिम असतील आणि तुम्हाला रिचार्ज करताना खूप वेळा प्रॉब्लेम होत असेल, तर बघा तुम्ही आता 20 रुपयाचा रिचार्ज करून 4 महिने तुमचं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवू शकता. आतापर्यंत तुम्हाला 200-300 रुपयाचा रिचार्ज मारावा लागायचा. तो आता तुम्हाला मारावा लागणार नाही. तुम्ही तुमचं सिम कार्ड 20 रुपयामध्ये ऍक्टिव्ह ठेवू शकता. तर या ठिकाणी बघा, तुम्ही आता जर 3 महिन्यातून जरी तुम्ही रिचार्ज केला की कंपनी तुम्हाला 30 दिवसाची मुदत देते. ठीक आहे. म्हणजे असे मिळून टोटल तुम्ही 4 महिने सिम ऍक्टिव्ह ठेवू शकता 20 रुपयाचा रिचार्ज करून. जवळपास 120 दिवस तुम्ही सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवू शकता. बघा, तुम्हाला अशा प्रकारचा या ठिकाणी बघा 120 दिवस 2 सिम वापरणाऱ्या युजरसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. अतिशय या ठिकाणी चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. कारण की बऱ्याचशा नागरिकांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम व्हायचा. त्यांच्याकडे 2-2 सिम असल्यामुळे दुसरं सिम सुद्धा ऍक्टिव्ह करण्यासाठी त्यांना रिचार्ज वगैरे करावा लागायचा. परंतु आता तुम्ही हे फक्त 20 रुपयामध्ये करू शकता. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर या ठिकाणी बघा, भरपूर महिलांनी प्रश्न विचारलेला होता कमेंटमध्ये की आमचे पैसे परत घेतले जाणार का? तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः अपडेट दिलेले आहे. तर या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणाचेही पैसे परत घेतले नाहीत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, अफवांवरती विश्वास ठेवू नका, कोणाचेही पैसे वापस घेतले नाहीत. आदिती तटकरे यांची माहिती. बघा, ज्या महिलांनी स्वतःहून पैसे परत केलेत त्यांनी ते त्यांच्या स्वतःहून केलेले आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे, कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती महिलांनी विश्वास ठेवू नका अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि जवळपास बघा पाठीमागे न्यूज आलेली की 4000 लाडक्या बहिणींनी स्वतःहून योजनेमधून माघार घेतलेली होती. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की त्या या योजनेमध्ये निकषामध्ये बसत नाहीत. त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःहून माघार घेतली होती योजनेमधून. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना आता 8वा हप्ता मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना फक्त याच महिलांना 8वा हप्ता मिळणार. आता त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 8वा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत? तर बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे, फक्त आणि फक्त अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत आहे. अशा प्रकारे जर तुमचा सुद्धा बँकेचा स्टेटस, आधार कार्ड सोबत लिंकिंगचा स्टेटस जर तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवत असेल तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे हे पैसे हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. त्यामुळे ही एक या ठिकाणी पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. आणि दुसरी जी अट आहे किंवा दुसरी जी सेकंड स्टेप आहे ती स्टेप आहे की तुमचा जो अर्ज आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये मंजूर असला पाहिजे. बघा, अशा प्रकारे तुमचा अर्ज अप्रूव्ड असेल आणि आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तसेच आता बघा, शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, शेतकरी ओळखपत्र आता तुम्हाला काढावं लागणार आहे. तर बघा, भरपूर ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे. इंटरनेट कॅफेमध्ये, नेट कॅफेमध्ये सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी काढत आहेत.
तर बघा, शेतकरी ओळखपत्र तुम्हाला काढायचं आहे. आधार कार्डच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे फार्मर आयडी कार्ड. अशा प्रकारचं तुम्हाला आयडी कार्ड सर्व शेतकरी मित्रांना मिळणार आहे. तर आता याच्यामध्ये कसं काढायचं, कोणती कागदपत्रे लागणार, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, शासनाच्या विविध कृषी विषयक योजना, अन्य शासकीय लाभ यासाठी ओळखपत्राचा उपयोग, तसेच पीएम किसानचा पुढील हप्ता जमा होण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. बघा, पीएम किसानचा हप्ता तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आता कागदपत्रे कोणती लागतात यासाठी, तर बघा, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक लागतो, कारण की त्याच्यावरती ओटीपी येतो, तो तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म हे करताना, ओळखपत्र काढताना सांगावा लागतो. ठीक आहे. तसेच शेतीचा 7/12 उतारा लागतो आणि 8 खाते उतारा, एवढ्या गोष्टी तुम्हाला लागतात, बाकी जास्त काही लागत नाही. हे ओळखपत्र तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनी काढून घ्या. त्यानंतर या ठिकाणी महत्वाची गोष्ट, पीएम किसानचा जो पुढचा हप्ता आहे तो तुम्हाला 24 फेब्रुवारीला मिळणार आहे, अशी अपडेट सध्या येत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता या ठिकाणी बघा, दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी एक योजना आहे. तर आता बघा, दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे. अर्ज भरण्यासाठीची जी मुदत आहे ती बघा 22 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. ती 6 फेब्रुवारी पर्यंत 6 वाजेपर्यंत आहे संध्याकाळी. तोपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर बघा, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डोमासाईल सर्टिफिकेट, रेशन, मतदान कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID आयडी कार्ड, अर्जदारांकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किंवा 40% असावे, अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी अजितदादांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे अजिबात बंद होणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना महायुती सरकार सलग 5 वर्ष पैसे देणार आहे आणि सध्या तुम्हाला 1500 मिळत आहेत, ते सुद्धा तुम्हाला 2100 करून देणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद होणार नाहीत. ज्या ज्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरतात त्यांना हा लाभ कायम मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आणि त्यांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत. तर बघा, ज्या महिलांचे किंवा ज्या बहिणींचे उत्पन्न 20,000च्या आत, महिन्याचं उत्पन्न हे 20,000च्या आत आहे, अशा आतमध्ये आहे, अशा महिलांना हा लाभ कायम मिळणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गोष्ट क्लिअर आहे की 2.5 लाखाच्या आतमध्ये, बघा, ज्या महिलांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, या महिलांना 5 वर्ष कायम लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं कोणाला लाभ मिळणार नाही. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट बोलले की काहींचा ऊस जातोय 40 टन, 200 टन, तर त्यांना 1500 नाही मिळणार, असं अजित पवार म्हणालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, अशांना लाभ मिळणार नाही, या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आता तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याची डेट सांगतो की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे, 8वा हप्ता आहे, तो केव्हा मिळणार आहे. त्या अगोदर सर्व नागरिकांसाठी सूचना आहे की जर तुम्ही रेशन कार्डची eKYC केली नसेल तर 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे. हे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. तुमचं रेशन बंद होऊ नये, यामुळे तुम्ही 15 फेब्रुवारी पर्यंत रेशन कार्डची eKYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट ही आहे की 8वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना वेळेत मिळणार आहे. नियोजन सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.